गँगस्टर अबू सालेमचे जेलमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। माफी आणि मुदतपूर्व सुटकेची अबू सालेमची आता मुंबई हायकोर्टाकडे मागणी करण्यात आली आहे। गँगस्टर अबू सालेमकडून सुटकेसाठी मुंबई हायकोर्टामध्ये आता याचिका दाखल करण्यात आली आहे। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात प्रकरणात अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। भारत आणि पोर्तुगाल यांच्यात झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार 25 वर्षे तुरुंगात आहे। तुरुंगातून सुटकेची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली। न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या खंडपीठासमोर 10 मार्चला ही सुनावणी होणार। ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत। निखिल, महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। गँगस्टर अबू सालेमचे जेलमधून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत, काय ताजी अपडेट्स? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अबू सालेम याचं नाव आलेलं होतं आणि याच प्रकरणी अबू सालेमला पोलिसांनी अटक आहे ती करण्यात आलेली होती। जवळपास 25 वर्ष हा कारावास भोगल्यानंतर त्यांनी आता शिक्षेसाठी जो माफीनामा आहे आणि या संदर्भात जी सजा आहे ती पूर्ण करण्यासाठीचा जो याचिका आहे ती उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे आणि या संदर्भातच त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण प्रकरणात आता न्यायालयीन ही प्रक्रिया असताना 10 तारखेला याची सुनावणी आहे ती देखील पार पडते। माननीय न्यायालयाकडून या संदर्भात काय निर्देश आहेत ते देण्यात येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु अत्यंत गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यामध्ये अबू सालेम आहे तो या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। जवळपास 25 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांनी ही याचिका आहे ती उच्च न्यायालयात करून आता उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे। करण नक्की निखिल, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।